सुप्रभात बालमित्रांनो, आम्हाला TET परीक्षा उत्तीर्ण व्हायची आहे आणि तुम्हाला स्कॉलरशिपची. मग चला आपण मिळून अभ्यास करूया. मग उघडा तुमचं चौथी स्कॉलरशिपचं पुस्तक आणि त्याच्यातला आज आपण भाग पाहणार आहोत. घटक पहिले आकलन आणि आकलनमधला प्रकरण पहिलं मधील भाग उतारा व त्यावर आधारित प्रश्न. अत्यंत सोपा असा हा भाग आहे, पण अभ्यास करणाऱ्यांना सोपा भाग सुद्धा अवघड जातो. म्हणून उघडा पुस्तक आणि पहा त्यामधील नमुना उतारा. काय म्हणले बघा, हंसापेक्षा लहान असणारा. वरच बघायला तर अजून तुम्ही पुस्तकात लक्ष. पुस्तक नाही का? अरे मग व्हिडिओ बंद करा, अगोदर पुस्तक घ्या. पुस्तक असल्यानंतरच हा भाग पहा, म्हणजेच आवाज ऐकायचा आणि डोळे तुमचे खाली पुस्तकातच. पहिल्यापासून वाचतोय मी, तुम्ही पुस्तकात बघून तुम्ही सुद्धा वाचा. हंसापेक्षा लहान असणारा, पाणी व जमीन दोन्ही ठिकाणी संचार करणारा पक्षी म्हणजे बदक. तळी, सरोवरे, डबकी या ठिकाणी बदके हमखास दिसणारच. हा पक्षी लहान थोराचा आवडता पक्षी आहे. बदकांच्या पंखांचा वरचा भाग पांढरा शुभ्र असतो, आतील भाग मात्र करडा असतो. या पंखावर एक तेलकट थर असतो, त्यामुळे पाण्यात बुड्या मारून सुद्धा त्याचे पंख खराब होत नाहीत. बदकांच्या पायांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची बोटे कातडीच्या पातळ पडद्यांनी जोडलेली असतात. याचा उपयोग त्याला पाण्यावर तरंगताना होतो. लांबून पाहताना बदक पाण्यावर पुढे सरकताना दिसते, पण त्याचे पडदायुक्त पाय वल्ल्यासारखे हलत असतात व बदक मजेत पाण्यावर तरंगते. त्याची चोच जाड व चपटी असते, त्यामुळे मासे सहज पकडता येतात. कीटक, मासे, शेवाळे हे त्याचे मुख्य अन्न. बदकाची अंडी कोंबडीच्या अंडीपेक्षा मोठी असतात. शरीरावरील कातडीला चिटकून सगळ्या शरीरावर मऊ पिसांचे आवरण असल्याने थंडीपासून त्याचे संरक्षण होतेच, शिवाय शरीराची उष्णता कायम राहते. आपल्याला सुद्धा प्रगती जर करायची असेल तर बदकासारखं वरून आपण स्थिर राहायला पाहिजे, पण खाली पायाचा वेग वाढवायला पाहिजे. मग आपण निश्चित यश मिळवतोत. बघा बरं, या उतार्याच्या खाली काय सुंदर अशा उतार्याच्या खाली काय प्रश्न दिलेत ते पहा. बदकाची चोच कशी असते? आता तिथंच दिलेलं आहे. बदकाची चोच खालून तिसरी ओळ कशी असते तर चपटी. आणि मग आता तसं चपटी तर शब्द आहेच, पण पर्याय 1, 2, 3, 4 मध्ये 3 पर्याय चपटी शब्द आहे. मग आता बदकाची चोच कशी आहे तर निमुळती आहे का? पर्याय 2 येणार नाही. पर्याय 3 मध्ये मोठी दिलेली आहे, ते पण नाही. पण खालून तिसऱ्या ओळीत काय दिले? जाड व चपटी, म्हणून पर्याय नंबर 1. पुढचा प्रश्न, बदके आपणास हमखास पुढीलपैकी कोठे दिसतात? तर ह्याचं उत्तर कुठे दिसतात हमखास? तळी, सरोवरे, डबकी या ठिकाणी बदकी हमखास दिसणारच. आणि पाणी व जमीन दोन्ही ठिकाणी संचार करतो. मग आता प्रश्न काय म्हणले? बदके आपणास हमखास पुढीलपैकी कोठे दिसत नाही. मग तळ्यात दिसतंय, पर्याय 1 मध्ये दिसतंय, पर्याय 2 मध्ये दिसतंय, पर्याय 4 मध्ये दिसतंय. उरलं काय? पर्याय नंबर 3. पुढं पहा, हे नमुना आहे बरं का, हे आता नंतर पाहायचं आपल्याला. तिसरा आणि शेवटचा प्रश्न, पाण्यात बुडून सुद्धा बदकांचे पंख खराब होत नाहीत,
कारण हे फार महत्त्वाचं आहे, वाचतानाच लक्षात आलं ना. पंखावर तेलकट थर असतो, बरोबर आहे. आता आपल्याला महत्त्वाचा भाग शिकायचा आहे, ते म्हणजे उतारा 1. तुम्ही सगळ्यांनी मन लावून वाचा. बघा पुस्तकात, लक्ष तुमचं पुस्तकात पाहिजे. उतारा पहिला. अरे हो, एक उतारा आहे आणि 3च प्रश्न आहेत, फक्त 3 प्रश्न, आणि अगदी सहज तुम्ही सोडवू शकतात. पहा बरं मग आता सगळेजण. किल्ले म्हणजे महाराजांच्या काळात स्वराज्याचे रक्षकच. तसा किल्ल्यांचा उपयोग टेहाळणीसाठी, देखरेखीसाठी, मुलखावर राज्य चालवण्यासाठी होत असे. ज्याचे किल्ले त्याचे राज्य, अशी म्हणच होती त्या काळी. किल्ल्यांचे डोंगरी दुर्ग, भुईकोट किल्ला, जलदुर्ग किल्ला असे अनेक प्रकार होते. निरनिराळ्या सरदार वतनदाराच्या गढ्या असत. गढी म्हणजे पूर्णपणे किल्ले नसत बरं का. दुर्ग म्हणजे किल्ला आणि जलदुर्ग म्हणजे पाण्यातील किल्ला. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा हे जलदुर्ग म्हणजे पाण्यातले किल्ले आहेत. सिंधुदुर्ग हा सागराने वेढलेला किल्ला असूनही या किल्ल्यात गोड्या पाण्याची विहीर आहे. अरे बापरे, म्हणजे पूर्ण सागरानं वेढलेलं आहे आणि त्या किल्ल्यावर गोडे पाणी, कमालच आहे. येथे छुप्या बोगद्यांचे जाळेही आहे. सुरक्षिततेच्या कारणामुळे ते आता बंद आहेत. तोरणा, पन्हाळा, विशाळगड, प्रतापगड, शिवनेरी हे सर्व डोंगरी किल्ले आहेत. डोंगरी किल्ले म्हणजे गिरिदुर्ग, भक्कम तटबंदी, चिलखती बुरुज, तोफा व बंदुका यांचा मारा करण्यासाठी सोयीची जागा ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. बघा बरं आता, अगदी शांत चित्ताने उतारा वाचला की त्याच्यानंतर मग पुन्हा प्रश्नांकडे वळायचं. पहिला प्रश्न काय म्हणले? पूर्ण नसलेल्या किल्ल्यास काय म्हणतात? आता बघा, जो किल्ला पूर्ण नाही त्याला काय म्हणायचं रे? पर्याय नंबर 3, जे वरून चौथ्या ओळीत बघा, म्हणजे पूर्णपणे किल्ले नसत, म्हणजे कोण? गडी. तिसऱ्या ओळीत शेवटी शब्द आहे का नाही? म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 3. मग आता पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 3 आहे, तर 3ला रंगवा. पर्याय नंबर 3. रंगवणं हे सुद्धा आपल्या अभ्यासाचा भाग आहे बरं का. तंतोतंत व्यवस्थित रंगवायचं. पुढचा दुसरा प्रश्न, डोंगरी किल्ल्यांचे पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? आता मग डोंगरी किल्ला म्हणजे काय असतं रे? भक्कम तटबंदी. आता भक्कम तटबंदी म्हणजेच डोंगरी किल्ला असतंय की रे. त्याच्यानंतर पाय चिलखती बुरुज. बघा खालून दुसरी ओळ, भक्कम तटबंदी आहे, चिलखती बुरुज आहे, तोफा व बंदुकांसाठी सोयीची जागा आहे, पण सभोवार पाणी नाही. म्हणून हे जे डोंगरी किल्ले, डोंगराच्या किल्ल्यात सभोवार पाणी असते का नाही? म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. रंगवलं व्यवस्थित. आता तिसरं आणि शेवटचा प्रश्न, किल्ल्यांचा उपयोग कशासाठी केला जाईल? किल्ल्यांचा उपयोग कशासाठी केला जाईल बघा बरं. तर फक्त टेहाळणीसाठी. बघा पहिल्याच ओळीत किल्ल्यांचा उपयोग टेहाळणीसाठी, त्याच्यानंतर काय देखरेखीसाठी, त्याच्यानंतर फक्त रक्षणासाठी. आता पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 मध्ये फक्त लिहिलंय, पण चुकलं. तर किल्ल्यांचा उपयोग टेहाळणी, देखरेख व राज्य चालवण्यासाठी. म्हणून याचं तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. समजलं? आता हे समजलं तर दुसरा उतारा तुम्ही वाचा.
हां, अगोदर तुम्ही वाचा, नंतर पुन्हा माझ्यासोबत वाचायचं आहे. वाचा मन लावून. चला बालमित्रांनो, वाचला. आता पहा दुसरा उतारा. पहिल्यांदा व्यवस्थित तुम्ही माझ्यासोबत एकदा वाचा. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत तुकडोजी महाराज, संत गोरा कुंभार, संत सावतामाळी, संत नामदेव व संत रामदास आणि असे अनेक संत जन्माला आले. लोकांची सेवा करण्याचे महान मंदिर या संतांनी महाराष्ट्रात उभारले. या मंदिराचा पाया संत ज्ञानेश्वर माऊलींनी घातला. संत नामदेवांनी त्याच्या भिंती बांधल्या. संत एकनाथांनी त्यावर घुमट चढवला. संत तुकारामांनी कळस बांधला. तर संत गाडगेबाबांनी पताका चढवली. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हे संत गाडगेबाबांचे आवडते कीर्तन होते. स्वच्छता हाच परमेश्वर हे लोकांना त्यांनी पटवून दिले होते. सर्व संतांचे म्हणणे एकच आहे, देव माणसात आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा होय. संतांनी आपल्या कृतीतून हे दाखवून दिले आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हा संत तुकारामांचा उपदेश आहे. पहा बरं आता मग त्याचे प्रश्न. फारच तुम्हाला सगळ्यांना संत आवडतात आणि तेच आवडत्या संतांचाच सगळा भाग उतार्यामध्ये आला म्हणजे किती सोपा भाग आहे. सर्व संतांचे म्हणणे काय आहे? देव देवळात आहे, देव दगडात आहे आणि देव पाण्यात आहे. चुकलं तर पर्याय नंबर 2, देव माणसात आहे. आणि हे कुठं आहे शब्द? सर्व संतांचे, खालून तिसरी ओळ, देव माणसात आहे. पुढचं म्हणजे पहिल्याचं उत्तर किती आलं रे? पर्याय नंबर 2. तुम्ही रंगवा बरं का. दुसरं, लोकसेवेचे मंदिर कोणी उभारले? देवांनी, लोकांनी, समाजसुधारकांनी. चुकलं तर ह्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, संतांनी. जे की कुठे रे उत्तर त्याचं? हे बघा, वरून तिसरी ओळ, महान मंदिर या संतांनी महाराष्ट्रात उभारले. समजलं? पुढचा प्रश्न, गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हे कीर्तन कुणाचे आवडते होते? सगळ्यांचेच, पण हे म्हणत कोण होतं? तर एकदम बरोबर आहे. तर खालून चौथी ओळ हे संत गाडगेबाबांचे आवडते कीर्तन होते. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 1. आणि दुसऱ्याचं काय? 3. समजला दुसराही उतारा? चला वाचा आता मन लावून. तिसरा उतारा वाचा बरं. बालमित्रांनो, वाचला तिसरा उतारा? चला आणखीन एकदा माझ्यासोबत वाचा. मधून मधून पक्षी दिसतात, कोणी शेतावर तर कोणी नदीवर. अरे म्हणजे हा सगळा उतारा पक्ष्यांवर आहे बरं का. मधून मधून पक्षी दिसतात, कोणी शेतावर तर कोणी नदीवर, कोणी झाडावर तर कोणी डोंगरावर. काळ्या रंगाचा सडपातळ असा कोतवाल उडतो तेव्हा त्याची झेप काय सुंदर दिसते, जणू काही विमानच. शेपटी लांब, चोंच काळी आणि डोळ्याचा रंग तांबडा असा हा कोतवाल. स्वतःच्या रक्षणासाठी मोठ्या पक्ष्यांना तो पळवून लावतो. नदीजवळून गाडी जाऊ लागली की नदीत एखाद्या खंड्या बुडी मारताना दिसतो. छंद मासे मारण्याचा, पण पोशाख मात्र सुरेख. कुणाचा रे? खंड्याचा. चकचकीत निळा व तपकिरी रंगाचा पाणथळी राहणारा हा पक्षी म्हणजे कोण? खंड्या. खंड्याला धिवर पक्षी असेही म्हणतात. पॅरेग्राफ बदलले बरं का. पहिल्या पॅरेग्राफमध्ये कोतवाल, दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये खंड्या, आता तिसऱ्यात. काही शेतात मोर दिसतात, कधी सुंदर पिसारा उभारून नाच करताना, तर कधी झाडांच्या फांदीवर ऐटीत बसलेला. मोराची पाहण्याची व ऐकण्याची क्षमता तीक्ष्ण आहे बरं का.
मोराच्या मादीला लांडोर म्हणतात. आता सगळेच मोर असतात का? नाही, जी मादी असते त्याला लांडोर म्हणायचं. मोर भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. निसर्गाचा हा खजिना आपण जतन करायला हवा, म्हणजे पक्ष्यांना मारू नये, ठार करू नये. बघा बरं, फक्त 3च प्रश्न आहेत आणि किती छान उतारा होता. नदीजवळून गाडी जाताना कोणती गोष्ट आपले लक्ष वेधून घेते? नदीचा प्रवाह का? नाही. नाचणारा मोर का? नाही. पक्ष्यांचा थवा का? नाही. तर बघा, दुसऱ्या पॅरेग्राफमधली पहिलीच ओळ, पाण्यात बुडी मारणारा खंड्या. म्हणून पहिल्याच उत्तर पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न, कोतवाल पक्षाला, आता कोतवाल म्हणलं की लक्षात ठेवायचं पहिला पॅरेग्राफ, कोतवाल पक्षाला कशाची उपमा दिली आहे? मग कोतवाल पक्षी कशाची उपमा दिली आहे? नदीची दिली आहे का? मासाची दिली आहे का? पाणथळची दिली आहे का? तर विमान. वरून दुसरी ओळ बघा, जणू काही विमानच. म्हणून दुसऱ्याच उत्तर पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न काय म्हणलंय? तिसरा आणि शेवटचा, उतार्यातील आशयानुसार चुकीचे विधान कोणते? बघायलात ना तुम्ही ही पुस्तकातच बघायचं समोर बघायचंच नाही. उतार्यातील आशयानुसार चुकीचे विधान म्हणले बरं का. म्हणजे आता एक बरोबर आहे, बाकीचे 3 चुकीचे आहेत आणि एक ह्याच्यातलं उत्तर आहे. बघा आता, मग आता मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे. आता हे चुकीचं विधान आहे का? मोर राष्ट्रीय पक्षी, अरे हे तर बरोबर आहे की रे, एकदम शेवटची ओळ. मग हे चुकीचं विधान नाही आहे, बरोबर आहे. म्हणजे 3 बरोबर विधान आहेत. आता नंबर 2, कोतवाल पक्षाला मासे मारण्याचा छंद आहे. नंबर 3, खंड्याचा पोशाख सुंदर असतो. एकदम बरोबर आहे. बघा, खंड्या जो पक्षी आहे त्याचा कोतवाल काय म्हणले? कोतवाल पक्षाला कशाची उपमा दिली आहे? दुसरं थांबा, कुठलं चालू होतं आपलं? हां, खंड्याचा पोशाख सुंदर असतो. आता खंड्या म्हणलं की पर्याय नंबर पॅरेग्राफ नंबर 2 आणि वरून 6वी ओळ, पोशाख मात्र सुरक, म्हणजे हे पण बरोबर आहे बरं का. खंड्याचा पोशाख सुंदर असतो. मोराची ऐकण्याची क्षमता तीक्ष्ण असते, खालून दुसरी ओळ पॅरेग्राफमधले, हे पण बरोबर आहे. म्हणजे विधान पर्याय 1, पर्याय 3 आणि पर्याय 4ची विधानं बरोबर आहेत. पण कोतवाल पक्षाला मासे मारण्याचा छंद हे चुकलं. मासे मारण्याचा छंद खंड्याला आहे, म्हणून ह्याचं चुकीचं विधान आहे. तिसऱ्याच उत्तर पर्याय नंबर 2. समजलं? वाचा आता उतारा क्रमांक 4 मन लावून वाचा. या प्रकरणामध्ये बालमित्रांनो तुम्हाला वाचन खूप करावं लागते बरं का रे. त्याच्यामुळं व्हिडिओ पॉज करून तुम्ही पहिल्यांदा वाचायला पाहिजे बरं का. आणि जर वाचला असेल तरच व्हिडिओ पुढं पहा. उतारा क्रमांक 4 डबल वाचा. माझ्यासोबत वाचायचंय, बोट ठेवून वाचा. पुस्तक उघडा, पुस्तकात पहा. हां, जीवनामध्ये मित्राला महत्त्वाचे स्थान आहे. आई वडील भाऊ बहीण ही नाती आपणास जन्मानेच मिळतात. मित्राचे नाते जन्माने मिळत नाही. आता हा सगळा उतारा मित्रावर आहे बरं का. ती आपली ऐच्छिक गोष्ट आहे. अनेक वेळा नातेवाईकांपेक्षा मित्रांमध्ये अधिक जिव्हाळा असतो. मित्र ही जीवनातील अनमोल गोष्ट आहे. चांगला मित्र या शब्दामध्येच प्रेम, विश्वास, आपुलकी दडलेली असते. खरे मित्र दुःखाच्या प्रसंगी मनाला धीर देतात. सुखाच्या प्रसंगी आनंदात सहभागी होतात. आपल्या उणिवा सांगतात. चुका सुधारण्यासाठी मार्गदर्शन करतात. अडचणी सोडवतात. खरे मित्र आरशाप्रमाणे असतात. खरी प्रतिमा दाखवून गुणदोषांचे दर्शन घडवतात. म्हणूनच खऱ्या मित्राला जीवन प्रवाहाला वळण लावणाऱ्या तटाची उपमा दिली आहे.
अलंकार हे शरीराला शोभा आणतात, मित्र हे त्याच्याप्रमाणे शोभादायक असता कामा नये. फक्त तोंडावर स्तुती करणारे नकोत, कारण मित्र हे एक अत्यंत खास नातं आहे. बघा मुलांनो, आता हे पॅरेग्राफ मित्रावर होता म्हणजे तुम्हाला नक्कीच सोपा जाईल बरं का. आणि पॅरेग्राफ मित्राचा वाचत असताना तुमच्या डोळ्यासमोर कोणते मित्र येत होते ते मला सांगा बरं का. बघा, प्रश्न पहिला, खऱ्या मित्राला कशाची उपमा दिली आहे? अलंकाराची, किनाऱ्याची, आरशाची का प्रवाहाची? बघा बरं. खरा मित्र आरशाप्रमाणे असतात. बघा, पान नंबर 12 मधली पहिली ओळ आलं का लक्षात? राईट. अलंकार नाही, किनाऱ्याची नाही, प्रवाहाची नाही, तर आरशाची. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 3. अरे वा, माझ्या आधी सापडलं तुम्हाला. दुसरा प्रश्न, पुढीलपैकी कोणते नाते जन्माने सिद्ध होत नाही? मित्र, आई, बहीण, वडील. एकदम बरोबर आहे. मित्राचं नातं हे जन्मानं सिद्ध होत नाही, म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. तिसरा प्रश्न, उतार्यातील आशयानुसार खऱ्या मित्राचे कोणते लक्षण नाही? खऱ्या मित्राचं कोणतं लक्षण नाही म्हणले बरं का. खरा मित्र दुःखाच्या प्रसंगी मनाला धीर देतो. हे तर खऱ्या मित्राचं लक्षण आहे. आपल्याला म्हणले खऱ्या मित्राचं लक्षण नाही कोणतं. मग खरा मित्र तर दुःखाच्या प्रसंगी धीर देतो. नंबर 2, खरा मित्र आपल्या उणिवा सांगून मार्गदर्शन करतो. हे तर खऱ्या मित्राचं लक्षण आहे. मग आपल्याला प्रश्नात म्हणले खऱ्या मित्राचं कोणतं लक्षण नाही, म्हणजे दुसरा पर्याय पण येत नाही. तिसरा, खरा मित्र आनंदात सहभागी होतो. अरे, हे पण खऱ्या मित्राचं लक्षण आहे. तुमच्याकडं काही कार्यक्रम असला आणि मित्र म्हणतंय का, नाही मी चाललो आता, माझं दुसरं काम आहे. नाही, खरा मित्र आनंदात सहभागी होतो. अरे मग मला सांगा, तिन्ही पर्यायवरचे जर बरोबर असतील तर नक्कीच आपलं चौथंच हे उत्तर येणार आहे. तरी वाचा, खरा मित्र फक्त तोंडावर स्तुती करतो. तुम्ही जर मित्राला म्हणलात हे शर्ट कसं दिसायला घातलेलं, आता ते जर खराब असलं तरी ते जर मित्र म्हणत असं वा 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 खूप छान आहे, खूप छान आहे, अरे अशी तोंडावर स्तुती करणारे मित्र नको आहेत. उणिवा सांगणारे मित्र पाहिजेत, तरच आपल्याला सुधारणा होते. म्हणजे ह्या उतार्याच्या माध्यमातून आपल्याला प्रश्नाचं उत्तरही समजलं आणि कसे मित्र असावे हेही आपल्याला समजलं. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. चला वाचा, शेवटचा उतारा वाचा. पहा बरं, शेवटचा 5वा उतारा. रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म बंगालमधील जोरासांको वाड्यात प्रसिद्ध व सुधारक आशा टागोर कुटुंबात 7 मे 1861 रोजी झाला. म्हणजे आता हा सगळा उतारा रवींद्रनाथ टागोर यांच्यावर असेल. आता पुढं बघा, त्यांच्या वडिलांचे नाव देवेंद्रनाथ आणि आईचे नाव शारदा देवी. रवींद्रनाथांसह त्यांची सर्व भावंडे कोणत्या ना कोणत्या कलेत निपुण होती. सतत वाचन करणे हा रवींद्रनाथांचा छंद होता. वयाच्या 10व्या वर्षापासून ते सुंदर कविता करीत आणि त्याला कारण म्हणजे त्यांनी अनुभवलेले रम्य बालपण. निसर्गातील झाडं, पानं, फुलं, पक्षी, नद्या, पर्वत व आकाश या साऱ्या निसर्गाचं आकर्षण त्यांना होतं. घराच्या, शाळेच्या 4 भिंतीआड त्यांचं मन रमत नसे. त्यांनी सुरू केलेल्या शांतिनिकेतनमध्ये नृत्य, संगीत, चित्र, नाट्य या कलांचे शिक्षण दिले जाई.
ते भांडार नावाचे मासिकही चालवत. त्यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहास नोबेल पारितोषिक मिळाले आणि ते विश्वकवीही झाले. आणि दररोज तुम्ही 52 सेकंद थांबतात ते कशासाठी? ते जे गीत आहे ते सुद्धा ह्यांनीच लिहिले बघा शेवटच्या वेळेत. सर्वात आनंददायी गोष्ट म्हणजे जनगण मन हे त्यांचे गीत भारताचे राष्ट्रगीत आहे आणि त्याच्यासाठीच तुम्ही 52 सेकंद थांबतात. मग आता प्रश्न पहा. नंबर 1, रवींद्रनाथ टागोर यांना कशाचे विलक्षण आकर्षण होते? झाडं पानं फुलं? पक्षी नद्या पर्वत? पर्वत नदी आकाश? तर साऱ्या निसर्गाचं त्यांना आकर्षण होतं. आलं का लक्षात? हे कुठं दिलंय? त्यांचं 4 भिंतीच्या आड त्यांचं मन लागत नाही, तर वरून 5वी ओळ साऱ्या निसर्गाचं आकर्षण त्यांना होतं. म्हणून पहिलाच उत्तर पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न, रवींद्रनाथ टागोर यांच्या कोणत्या काव्यसंग्रहास नोबेल पारितोषिक मिळाले? मग कोणत्या काव्यसंग्रहास नोबेल? पर्याय नंबर खालून 3री ओळ गीतांजली शब्द आहे, म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. तिसरा प्रश्न, चुकीचे विधान ओळखा. म्हणजे 3 बरोबर असतात बरं का, 1 चुकीचं आहे ते ओळखायचं आहे. रवींद्रनाथ यांनी भारताचे राष्ट्रगीत लिहिले आहे. एकदम बरोबर आहे. सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे हे त्यांचंच गीत आहे. रवींद्रनाथ विश्वकवी आहेत. आता रवींद्रनाथ हे कसे आहेत रे? विश्वकवी. आता विश्वकवी कुठं दिलंय? हे पण बरोबर आहे, कारण हे त्यांना संपूर्ण विश्वाची आवड होती. आहे का नाही? त्याच्यानंतर मग पुन्हा काय आहे पुढचं? खालून 2रीच ओळ आहे बघा, ते विश्वकवी झाले म्हणून. शेवटचं आता ते 3रा नंबर, रवींद्रनाथ केसरी मासिक चालवत. चुकलं. लोकमान्य टिळक हे केसरी चालवत, केसरी नाही आहे हे. म्हणून हे कोणतं मासिक चालवत? हे तर भांडार नावाचे मासिक चालवत. म्हणून 3ऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. बालमित्रांनो, अशा प्रकारे आपलं या स्कॉलरशिपच्या पुस्तकामधील पहिलं प्रकरण संपन्न झालेलं आहे. आणि आता तुम्हाला या प्रकरणानंतर डायरेक्ट परीक्षेतच उतारे येतात. म्हणून हेच प्रकरण, पुस्तकावर उत्तराच्या खुणा करायच्या नाहीत बरं का. हेच प्रकरण मन लावून तुम्ही सगळ्यांनी 3 वेळेस सोडवायचं. आणि कसं सोडवायचं? 1 उतारा टाईम लावून सोडवायचा. मग बघा, पहिल्यांदा किती मिनिटात झाला, दुसऱ्यांदा सोडवताना किती मिनिटात झाला, तिसऱ्यांदा किती मिनिटात झाला, असं करायचं. अशा प्रकारे आता आपलं हे एक रिव्हिजन झालं आहे 1 ते 5 पर्यंत. तुम्हाला आता हे कमीत कमी 3 वेळेस रिव्हिजन करायचं आहे, तरच तुम्हाला यश मिळेल. आणि तुम्ही जर यशस्वी झालात तर आम्हीही यशस्वी होऊ. त्याच्यामुळं सगळेजण छानपैकी अभ्यास करा आणि यश मिळवा. धन्यवाद.